सुजय, मजा आहे यार लिव्ह इन मध्ये राहणाऱ्यांची. हा बघ ना, म्हणजे लग्न न करता प्रॉपर्टीत हक्क, मुलांना शाळेत घालायचं टेन्शन नाही. जोक्स अपार्ट सुजय, मला आवडेल लिव्ह इन मध्ये राहायला. हो, पण लग्नाची पण मजा वेगळी आहे रे. म्हणजे लग्न बंद होतील आता? नाही हा, मला करायचं लग्न. म्हणजे मला एकदा तरी तो व्हाईट गाऊन घालायचा आहे खरंच. यार हो यार, म्हणजे मला पण लग्न करायचंय, पण असं फक्त आई वडील म्हणतात म्हणून किंवा आम्ही म्हणतो त्याच मुलाशी लग्न करायचं असं जबरदस्तीने मी लग्न नाही करू शकत. सॉरी. हो, मग लव्ह मॅरेज करायचं ना. म्हणजे लव्ह मॅरेज केलं तर लिव्हिंगची काही गरजच नाही. पण मला काय वाटतं माहितीये का, लिव्ह इन मध्ये ना मुलांचं फार फावतं. त्यांच्यात असं ऍटिट्यूड येतं की ठीक आहे, चलताय, मी कधीही सोडू शकतो, माझा इंटरेस्ट संपला. मला माझ्या जोडीदाराला असा चान्स द्यायचा नाहीये की आता माझा इंटरेस्ट संपला, आता मी चाललो. सॉरी. नाही बघ मिनल, मी काही लग्नाच्या अगेन्स्ट नाहीये, पण मी तुला एक स्टोरी सांगतो. आमच्या शेजारी एक आजी आजोबा राहायचे अनेक वर्ष त्यांच्या मुलांबरोबर. जेव्हा त्या आजी वारल्या ना, तेव्हा त्यांची सख्खी धाकटी बहीण त्यांच्या बरोबर राहायला आली आजोबांबरोबर. ती अगदी त्यांच्या बायकोसारखंच राहायची, मुलांना सांभाळायची, मुलं पण त्यांना आई आई म्हणायचे. पण जेव्हा आजोबा गेले ना, तेव्हा त्या बाईला त्यांच्या प्रॉपर्टीतला काहीही हिस्सा, काही हक्क मिळाला नाही. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा त्यांना काहीही मिळालं नाही. का? कारण की ती त्यांची लग्नाची बायको नव्हती म्हणून. आता हा अन्याय नाहीये? पण मग लग्नाच्या बायकोचं काय? अगं ती गेली होती ना आधीच मिनल. तरी पण मग असती तर काय? मग लिव्हिंगचा प्रश्नच इथे निर्माण होत नाही. काय बोलती? मी 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 एक गोष्ट सांगते. हा, सपोज एका मुलाचं एका मुलीवरती प्रेम आहे, पण त्याच्या घरच्यांना ते पटत नाहीये, म्हणून त्याच्या घरच्यांनी त्या मुलाचं कुठल्या तरी मुलीशी लग्न ठरवलं आणि त्यांनी जबरदस्तीत येऊन ते लग्न केलंही. पण लग्नानंतर त्याला असं वाटलं की नाही, आपलं नाही जमत आहे, म्हणून तो त्याच्या बायकोला म्हणाला की नाही, आता मी जाणार, माझ्या प्रेयसी बरोबर राहणार. आणि ती प्रेयसी सुद्धा तिचं लग्न सोडून ह्याच्यासाठी आली आणि ते एकत्र राहायला लागले. तर मग त्या लग्न झालेल्या बायकोचं काय? कोणाची स्टोरी आहे? किती कॉम्प्लिकेट. नाही अरे, खरंय, माझीच गोष्ट आहे. असे का बघताय माझ्याकडे? काही झालेलं नाहीये मला. ठीक आहे, मी त्रास झालाय मला, पण तो झाला कारण मी फसवले गेले. मला लग्नाआधी सांगितलं असतं ना तर काही वाटलं नसतं. नंतर कळलं ना. म्हणजे आमच्या नात्यात काही पारदर्शकताच नाहीये. ती असली तर काय, लग्न काय आणि लिव्ह इन काय. पण म्हणजे तुला लिव्ह इन विषयी काही प्रॉब्लेम नाहीये? म्हणजे लग्न करून सुद्धा कुठे प्रामाणिक राहतात एकमेकांसोबत लोक. ठीक आहे. आणि मुळात प्रेम ते ज्यात बांधून ठेवलं नसलं तरी सुटून जावंसं वाटत नाही. क्या 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 बात है यार रेशमा. हाँ, 100 बातों की एक बात कर दी तूने. काय म्हणतात रेश्माताई, काय म्हणतायत? ज्यात बांधून ठेवलं नाहीये तरी सुटून जावंसं वाटत नाही. क्या बात है, क्या बात है. क्या बात है यार.